आज आपल्याला शिकायचं आहे HCF and LCM. आता एक लक्षात घ्या की लसावी आणि नसावी. ओके, तर हे जे HCF आहे तर याचा जो फुल फॉर्म आहे ना तर HC आणि F असे तीन शब्द आहेत याच्यामध्ये. तर H जो आहे त्याचा अर्थ आहे हायेस्ट, C स्टँड फॉर कॉमन आणि F स्टँड फॉर फॅक्टर. तर HCF याचं पूर्ण नाव हे शॉर्ट ॲब्रिव्हिएशन आहे आणि याचा लॉंग फॉर्म काय आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, ज्याला मराठीमध्ये आपण महत्तम सामायिक विभाजक म्हणतो. म्हणजे शॉर्ट मध्ये मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला मसावी. काय म्हणतो मसावी. आता हे जे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे तर हे शोधण्यासाठी अगोदर आपण HCF काय आहे हे डिटेल मध्ये जाणून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर LCM आणि त्यानंतर दोन्ही एकाच वेळेस कसे शोधायचे ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आता जो हायेस्ट कॉमन फॅक्टर इथं आपल्याला फाइंड करायचा आहे तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण 42 आणि 56. ओके, तर असे दोन अंक घेतले आपण आणि यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे HCF फाइंड करायचा आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर मसावी शोधायचा आहे. आता सर्वात अगोदर जे दिलेले अंक आहेत याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. काय पाडायचे आहे फॅक्टर्स म्हणजे विभाजक. बरोबर, तर विभाजक पाडण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली जी मेथड आहे त्यामध्ये आपण 42 जे आहे तर त्याचे विभाजक घेऊ अगोदर. तर पहा 2 2 जा. आता एक लक्षात घ्या याच्यासाठी तुमच्या कसोट्या क्लिअर पाहिजे. काय क्लिअर पाहिजे तुमच्या कसोट्या. आता मी 2 न भाग का देत आहे कारण पहा या अगोदर सांगितल्याप्रमाणे जी 2 ची कसोटी आहे तर 2 ची टेस्ट काय आहे बरं की एकक स्थानी जर 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो. ही 2 ची काय आहे टेस्ट आहे. सेम पद्धतीनं 3 ची पण टेस्ट आहे की कोणतीही संख्या जर आपण घेतली तर त्या संख्येतल्या अंकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती बेरीज जर 3 च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला काय करतो 3 ने भाग जातो. जसं की 1 4 आणि 4 म्हणजे 144 घेतले मी तर 1 आणि 4 किती होतात 5. 5 आणि 4 9. आता 9 ही संख्या 3 च्या पाड्यातली आहे. याचा अर्थ या संख्येला कितीने भाग जातो 3 ने भाग जातो. हे आपण शिकलेलं आहे, फक्त रिवाइज करून द्यायलो. त्यानंतर 5 ची कसोटी काय आहे संख्येच्या एकक ठिकाणी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर निश्चितच त्या संख्येला कितीने भाग जातो 5 ने भाग जातो 5 ने. आणि त्यानंतर आपल्या मूळ संख्या आपल्याला क्लिअर पाहिजे. मूळ संख्या क्लिअर पाहिजे. कमीत कमी आपल्या 20 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत अप टू 20 पर्यंतचे जे प्राईम नंबर्स आहेत ते मस्ट आहे पहा. कारण प्राईम नंबर जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं फॅक्टर्स पडत नाही. त्यांचा फॅक्टर एकच असतो. एक ती स्वतः संख्या असते किंवा 1 या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा फॅक्टर असतो का नाही. आता 20 पर्यंतच्या प्राईम संख्या कोणत्या आहेत 2 3 5 7 त्यानंतर 9 नाही येत 11 13 15 येणार नाही त्यानंतर 17 19. बरोबर, ते हा 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहे. तसं तर बऱ्याच जणांनी नवोदयचा अभ्यास करताना 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स तुम्हाला माहिती आहेत. प्राईम नंबर शोधणं फार अवघड आहे का. मूळ संख्या म्हणजे काय की ज्यांची
त्या पाण्यात येत नाही शॉर्टकट मध्ये है ना, जे टेबल्स मध्ये येत नाही किंवा ज्यांचे फॅक्टर्स पडत नाही त्यांना आपण काय म्हणतो, प्राईम नंबर्स म्हणतो. बरोबर. आता जसं की तर 2 हा अंक एकक स्थानावरचा काय होता बरं, आहे का, समसंख्या आहे. बरोबर आहे का. मग एकक ठिकाणी जर समसंख्या असेल त्या संख्येला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो. म्हणून मी तर कशाने डिवाइड करायलो, 2 ने डिवाइड करायलो. सो 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता 21 माहिती आहे आपल्याला, कोणाच्या टेबल मध्ये येतात, 3 च्या. 3 7 जा 21. 7 आहे का प्राईम नंबर, मग याचा अर्थ 7 1 जा 7 झालं. आता 42 चे जे फॅक्टर्स आले ते किती आले सांगा, 2 3 7 असे आले फॅक्टर्स. क्लिअर. त्यानंतर आता आपण कोणाचे फॅक्टर्स घेऊ, 56. आता 56 चं घेता, तिथं 6 आहे म्हणजे अलग आहे. तर 6 आहे म्हणजे कितीला भाग जातो याला, 2 ना. 2 दोन्ही 2 8 16, 2 1 2, म्हणजे जोपर्यंत आता समसंख्या आहे तोपर्यंत कंटिन्युअसली कशाने आपण डिवाइड करणार, 2 ना. सो 2 7 जा 14 आणि 7 प्राईम नंबर आहे म्हणून 7 1 जा 7. म्हणून आता 56 चे जे फॅक्टर्स पडले ते काय आहे, 2 2 2 आणि 7. ओके. आता दोन्ही याचे आपण फॅक्टर्स पाडले, तर यामध्ये काय करायचं आपल्याला, की कॉमन कोण कोण आहेत पहा. जसं की इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे का दोन्ही ठिकाणी. त्यानंतर इकडे पण 7 आहे आणि इकडे पण 7 आहे. म्हणजे आपण जेव्हा HCF काढायलो, काय काढायलो, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर मसावी काढायलो, तर मसावी मध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी तो अंक काय पाहिजे, सामायिक पाहिजे, समान पाहिजे. मग आता कोणते कोणते अंक आहेत ते, 2 आणि 7. 7 2 जा किती, 14. मग या त्या दोन संख्या आपण घेतल्या तर यांचा मसावी अर्थातच HCF हा किती आला, 14 आला. ओके. आता हे झाली एक पद्धत. दुसरी पद्धत काय पहा. आता सेकंड एक्झाम्पल मी इथे घेतो. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण 72 एक घेऊ आणि त्यासोबत घेऊ पण 40. ओके. असे दोन अंक आपण घेतले. आता यांचा आपण एकत्रित HCF काढता येतो का, है ना, मसाई काढता येईल का, यावर विचार करू. तर बघा, एकत्रित काढताना काय करायचं, तर आपण दोन्ही अंक सोबत घेणार. कोणते कोणते आहे, 72 आणि 40. आणि आता आपण काय करणार, त्यांच्या दोघांना ज्या संख्येनं भाग जाईल त्या संख्येनं आपण दोघांना काय करणार, आता डिवाइड करणार त्यांचे, है ना, फॅक्टर्स पाडून. इथे जर पाहिलं आपण तर सांगा, आता इथे कोणता अंक आहे, 2 आणि इथं 0. म्हणजे याचा अर्थ त्यांना कशाने भाग जातो, समसंख्या 2 ने भाग जाईल. 2 ची कसोटी लागू करू, 2 6 2 सख 12. किती होईल, 2 2 4 0 0. ओके. पुन्हा 2 ने दिला तर इथं 18 आणि इथं किती होतील, 10. पुन्हा 2 ने देऊ, 9 आणि 5. आता एक लक्षात घ्या, 9 आणि 5 या दोन्हीपैकी एक अंक काय आला बरं, प्राईम नंबर आला का. कारण पहा 5 जे आहे हा प्राईम नंबर आहे, तर 9 नाहीये. परंतु आपल्याला काय करायचं आहे, फक्त HCF काय फाइंड करायचं आपल्याला, हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला मसावी करायचा आहे. आणि म्हणून अशा केसेस मध्ये जेव्हा आपल्याला HCF करायचं आहे तर आपलं हायेस्ट कॉमन फॅक्टर किती भेटले, फक्त 3च भेटले. सो 2 2 जा 4, 4 2 जा 8. आणि म्हणून या दोन संख्येचा जो मसावी असेल तो किती येईल या ठिकाणी, 8 येईल. आणखी मसावी काढण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण समजून घेऊ. तिसऱ्या गणितामध्ये मी
38 आणि 95 असे दोन अंक घेतो. ठीक आहे, थोडासा टफ लेवलला गणित घेऊ आपण. आता यामध्ये HCF फाइंड करत असताना काय होईल बरं? सर्वात अगोदर आपण मांडणी करून घेऊ. सॉरी, तुम्हाला दुसरी स्टेप सांगायची नाही की नाही, सॉरी विसरलो मी. हा, आता यामध्ये काय करायचं, अगोदर पहिला अंक घ्यायचा आपण 38, बरोबर. आता आपण अगोदर डिव्हिजन मेथडनं केलंय की नाही, भागाकार पद्धतीने केलं. आता आपण फ्रॅक्टर म्हणजे काय अवयव पद्धतीने करू, बरोबर आहे का? की आपण फॅक्टर्स जे आहे हे आडव्या पद्धतीनं हॉरिझॉन्टल पद्धतीने करू. आता आकृती जे आहे त्याला मी काय करणार, इथं 2 इंटू, आता 2 ने मला याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. सो 2 1 जा 2, 2 9 जा 18. आपल्याला माहिती आहे 19 दोन्ही किती असतात, 38. आता 19 हा काय आहे बरं, मूळ संख्या, त्याच्या अवयव प्रतीक आपला प्राईम नंबर्स आहे. इथं आपलं काम संपलं. आता विषय कोणाचा आहे, 95. 95 म्हणलं की आता एकाच ठिकाणी कोणता अंक आला बरं, 5 आला. तर कोणती कसोटी लागू आहे, 5 ची. 5 ची कसोटी लागू होते. सो 5 ने जर आपण भाग दिला तर 5 एक 5, 45, 5 नवे 45. आता यामध्ये आपल्याला HCF फाइंड करायचा आहे. HCF मध्ये पहा दोन्ही ठिकाणी कोणता अंक आहे बरं, फक्त 19 आहे. दुसरा अंक आहे का नाही, म्हणून याचं थेट उत्तर किती, 90. तशा पद्धतीनं मसाईली जे आहे ते त्यांच्या तुम्हाला मी 3 पद्धती सांगितल्या. कोणत्या कोणत्या बरं, पहिली पद्धतीमध्ये काय केलं बरं आपण, की दोन्हीचे जे फॅक्टर्स आहेत हे काय केले, सेपरेट तयार केले आणि त्यानंतर त्यांची आडवी मांडणी करून त्यांच्यामधून आपण काय केलं, सामायिक विभाजक शोधून HCF काढला. ही झाली आपली मेथड 1. सेकंड यामध्ये आपण काय केलं, की ज्या दोन्ही संख्या होत्या आपल्या हे ना HCF संदर्भात दिलेल्या, तर त्या दोन्ही संख्यांना आपण ऍट अ टाइम काय केलं, या ठिकाणी डिवाइड करत गेलो जोपर्यंत त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा दोन्ही मध्ये असत नाही. आणि त्यावरून आपण काय काढला, HCF काढला. तिसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर काय केलं बरं आपण, की यामध्ये भागाकार पद्धतीनं करता इथं काय केले आपण, अवयव पद्धत वापरली, बरोबर. फॅक्टर मेथड यामध्ये आपण आडव्या पद्धतीने ना हॉरिझॉन्टल मेथड या ठिकाणी फॅक्टर्स काढले. आणि प्रत्येक वेळेस एकच नियम लक्षात ठेवायचा, की दिलेल्या दोन संख्येमध्ये जे कॉमन असेल तो फॅक्टर आपल्याला काय करायचा आहे, मसाईसाठी घ्यायचा. जसं की तर दोन्ही ठिकाणी कोणाला 19 आला. आता शेवटच्या गणितामध्ये काय करू आपण, 3 फॅक्टर असल्यावर काय करायचं ते पाहू. जसं की पहा 50, 60 आणि 75 असे 3 अंक आहेत. सध्या लक्षात घ्या, आजच्या लेक्चर मध्ये मी यावर पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला रिवाइज करून देतो, की मी लसावी बद्दल काही बोललो का बरं, नाही. आजचा जो आपला लेक्चर 1 आहे यामध्ये आपण फक्त एकच गोष्ट लर्न करायलो. ती गोष्ट कोणती आहे, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. हा आपण मसावी फाइंड करायलो. आणि मसावीमध्ये आतापर्यंत आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम पाहिले, पण प्रत्येक वेळेस आपण 2च संख्या घेतल्या होत्या. यावेळेस आपण किती संख्या गेलो, 3 संख्या. ठीक आहे, आता मेथड 2 आणि मेथड 3 या दोन्ही पद्धतीने आपण गणित सॉल्व्ह करू. सर्वात अगोदर ही संख्या लिहून काढू आपण. कोणत्या कोणत्या आहेत, 50, 60 आणि 75. सर्वात अगोदर आपण काय करू, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे. सांगा कोणती कसोटी इथं सूट होते, 5 ची. 5 1 जा 0 as it is. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 25.
आता 10, 12 आणि 15 या तिन्ही संख्येला भाग जाईल असा कॉमन फॅक्टर आहे का सध्या आपल्याकडे? नाही, कारण 5 ने डिवाइड केलं तर 5 2 जा 10, 5 3 जा 15, पण 5 च्या टेबल मध्ये 12 येत का? नाही. येते लक्षात? सो इथे जो HCF आहे तो इथेच फाइंड कम्प्लीट झालेला आहे आणि अशा केसेस मध्ये HCF हा किती निघला आपला? 5 निघला. आता आपण काय करू, त्यांचे मूळ अवयव काढून घेऊ पूर्णच. ठीक आहे, पहा जसं की 50 आहे, सांगा 5 ने केल्यावर काय झालं बरं? हा, अगोदर आपण 2 ने करू 0 असल्यामुळे. किती? 25. त्यानंतर 5 5 जा 25. ओके. 60 संदर्भात काय येईल? 2 into 30, राईट. 30 ची किती होईल? पाहता इथं 3 न द्यायचं नाही, इथं 0 आहे म्हणून कंटिन्यू 2 न करू. 2 1 जा 2, 5 जा 30 आणि 15 चे माहिती आहे तुम्हाला 3 5 जा 15. नंतर सांगा कोणता आहे? 75. सांगा कितीने भागणार डायरेक्ट आपण? 5 न. 5 1 जा 5 5 जा 15 आणि 3 5 जा 15. सो ओव्हरऑल आता तिन्ही मध्ये पाहू आपण. 50 संदर्भात जर पाहिलं आपण तर काय आलं? 2 5 5. ओके. 60 चे 2 2 3 5 आणि 75 चे 5 3 5. परंतु प्रत्येक ठिकाणी जर पाहिला तर अंडरलाईन करू आपण. इथे 5, इथे 5 आणि इथे 5. प्रत्येक ठिकाणी कोणता आलं बरं? फक्त 5 झालेला आहे. सो ओव्हरऑल यामध्ये HCF जो आहे तो किती येईल? फक्त 5 येईल. म्हणजे या मेथडनं आपण HCF काढू शकतो. ओके.